मिरा नागपूर हायवेवर नाणीज गावात उभारलेल्या पुलामुळे नाणीजची बाजारपेठ पूर्णतः उठली आहे। नाणीज गावचे 2 भाग झालेत। पलीकडे जाण्यास मार्गच उरला नसल्यामुळे नांदवली, शिरंबवली, आंजणारी, चोरवणे यांसह नाणीजच्या लगतच्या वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्तेच बंद झालेत। त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात वळसा पडत आहे। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांची भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली। 8 एक्सीडेंट हो चुके हैं पूरे एक छोटे से शहर में। जितना ये गांव है उतना ही वो छोटा शहर है, नगर पंचायत है वो छोटा सा। इन लोग ने मिलकर वो डिसीजन लिया कि हमको हाथ जोड़ के हम विनती करते हैं कि हमको आप अंडरपास दीजिए, क्योंकि हमारे गांव के मतलब जो छोटा सा शहर है उसके 8 लोग चले गए, 8 बार एक्सीडेंट हो गया वहाँ पर। तो मेरा कहना ऐसा है, आप अपने प्रस्ताव में वो रखिए, हम ऊपर से जो करके लाएंगे वो हमारे पे छोड़िए, वो हम लोग जितना कोशिश करेंगे हम करेंगे। और आप जो सहकार्य कर सकते हैं, जो कोऑपरेशन कर सकते हैं वो आप कोऑपरेट हमसे कीजिए। एक बार आपको ऊपर से जवाब आ जाएगा तो आपको कोई ऑब्जेक्शन नहीं है। तो बस मैं वही चाहता हूँ, तब तक आप तैयारी पे लगिए। मैं ऊपर से जितना हमारे सांसद जी को बोल के करवा के ला सकता हूँ, मैं जल्द से जल्द लाने की कोशिश करता हूँ। आपको ऊपर से मैसेज या जो भी आपको जो करस्पॉन्डेंस है, मैसेज से ज़्यादा करस्पॉन्डेंस जो ऊपर से है वो आपको मिल जाएगा। 100 मीटरच्या अंतरावर दुसरा अंडरपास होणार नाही असं पॉलिसीमध्ये काहीतरी आहे। पण मला जी काय माहिती आहे, काही ठिकाणी रायगडमध्ये आणि काही ठिकाणी इव्हन सिंधुदुर्गामध्ये लोकांच्या मागणीनुसार 50-50 मीटरला पण 2 अंडरपास आम्ही करून घेतले। म्हणून वैसा कोई इतना प्रॉब्लम आ नहीं सकता। वो हम लोग ऊपर से मी वरतून घेऊन येतो, जे काय वरतून जे काय आदेश लागतात ते मी वरतून घेऊन येतो। खासदार साहेब आपले आणि बाकी सगळी यंत्रणा मी वरतून चालवतो आणि यांच्यापर्यंत मेसेज येईल, मग आपण ह्या कामाला सुरुवात करू। आता बस स्टॉपचं काय मला एवढं सांगायचं, पूल बांधल्यामुळे झालेली अडचण सोडवण्यासाठी या ठिकाणी अंडरपास उभारा आणि ग्रामस्थांची अडचण सोडवा असे सांगत याबाबत काही कमी पडले तर स्वतः खासदार राणे साहेब लक्ष घालतील असाही विश्वास त्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दिला। आणि तो अंडरपासचा विषय आणि बस स्टॉपचा विषय आहे, मी आता जाऊन ज्यांच्या घरी अपघात झाला त्यांच्या घरात दोन माणसं गेली त्या अपघातामध्ये। आणि आता तो साहेब आता सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे। मी आता जे आहेत ज्यांनी तुम्हाला फोन जोडून दिला त्यांना मी सांगितलं, तुम्ही सहकार्य करा, कोऑपरेट करा। वरतून म्हणजे वरतून जे करस्पॉन्डन्स तुम्हाला लागेल ते मी आपल्या खासदार साहेबांकडून ते करून घेऊन येतो, फक्त तुम्ही खालून सहकार्य ठेवा। तसेच बस स्टॉप सोडून एसटी पुलावरून जात आहे, परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होते। हे लक्षात घेऊन गावकऱ्यांच्या सोयीसाठी एसटी अंडरपासने नेण्याबाबतही त्यांनी एसटी चालकांना सूचना दिल्या। टीसीला पण फोन लावतोय की सर्व्हिस लिफ्टवर आपल्या सर्व्हिस रोडवरून यायला सांगितलंय, तर तुम्ही कृपया करून सर्व्हिस रोडवरूनच या, ठीक आहे। इथून पुढे परत असा होता कामा नये। हे गाव चिडलेलं आहे, लक्षात ठेवा। इथे काहीतरी उलटं घडेल म्हणून अगोदरच सांगितलं, हा जरा सर्व्हिस रोडवरून फॉलो करा। याच मार्गावर काहीच दिवसांपूर्वी अपघात झाले। यामध्ये दर्डी कुटुंबातील चुलत्या पुतण्यांचा बळी गेला। या दर्डी कुटुंबियांना भेट देऊन त्यांनी त्यांचं सांत्वनही केलं। अभी इनका गाँव वालों का जो प्रस्ताव है उस पर आपका क्या कहना है? क्योंकि अभी मैं जिसके घर पे जाके आया हूँ उनके घर का एक आदमी गया, दो गए। उनको अभी जो मिलेगा वो मिलेगा, वो तो आपको सब मालूम है, स्टोरी में अलग से वापस बोलूँगा। मेरा कहना ऐसा ही है, अगर सेफ्टी के हिसाब से अगर आपको कुछ चेंजेस करना पड़ेगा तो वो गांव के हित के लिए आपको करना पड़ेगा। ऊपर लेवल तक हमारे सांसद जो है राणे साहब हैं, उनको हम लोग ऊपर बोलेंगे वो फॉलो करने के लिए। पर आप ये सब जितने भी लोगों का ऑब्जेक्शन है उसको आप सीरियसली लीजिए, और ये इसमें हमको क्या मदद कर सकते हैं वो आप मेरे को बताइए। अंडरपास क्यों चाहिए? क्योंकि एक्सीडेंट प्रोन जोन हो गया है। आप मेरे को उसका बताइए जवाब। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।